दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कसारा आणि अकोला दरम्यान घडली घटना, आरोपीला अकोल्यातून अटक। नवी मुंबईमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, या प्रकरणामध्ये 5 महिला तर काही अल्पवयीन मुलींची सुटका, या कारवाईमध्ये तिघांना अटक। मुंबई पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलची मोठी कारवाई। पुण्यामध्ये प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या, पुण्यातील खडकवासला धरणाजवळच्या जंगलामध्ये केली आत्महत्या। 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती। नवरा बायकोच्या भांडणातून 11 महिन्याच्या मुलाचा मृत्यू, बायकोनं नवऱ्याला त्रिशूळ मारून फेकला असता तो भाऊजाईच्या कडेवरच्या मुलाला लागला। पुण्याच्या केडगावमधील आंबेगाव वसाहतीतली घटना। पुण्यातील गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा, ग्राहकाचा आरोप। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, एफडीएच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी। टोरेस घोटाळ्यातील प्रमुख आरोपी युक्रेनमध्येच असल्याची माहिती। लुरचेन्स्को इगोर नावाचा युक्रेनियन नागरिक घोटाळा समोर येण्यापूर्वीच फरार झाला। टोरेस घोटाळ्यामध्ये 15,000 लोकांची 150 कोटी रुपयांना झाली होती फसवणूक। मालेगावमध्ये बनावट जन्मदाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल, महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 2घांना अटक। सोमय्य यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 55 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचे तहसील कार्यालयावर आंदोलन, या आंदोलनामध्ये शेकडो लाभार्थींसह अपंग बांधव सहभागी। संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेमध्ये अनेक तफावती असल्याचंही प्रहारच्या आंदोलकांचा आरोप। सोलापूरमध्ये गुटखा विक्री विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन, अवैध गुटखा विक्रीवर अन्न औषध प्रशासन कारवाई न केल्यामुळे संतप्त प्रहार संघटनेकडून झरवाळांच्या फोटोला घातला गुटख्याचा। नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलाचा विसर्जन हौदामध्ये बुडून मृत्यू, महापालिका कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा। पालिकेच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप। बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा, 5 जणी गंभीर। रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती। दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली, गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील सगनापूर गावातील प्रकार। 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। आर्थिक नुकसानीमुळे पंकजा मुंडेंनी विकलेल्या बीडमधील साखर कारखान्यावर शेतकऱ्यांसह मनसेचा मोर्चा। शेतकऱ्यांचे, भाग भांडवलदारांचे आणि मजुरांचे मिळून 30 कोटींचं देणं शिल्लक, ते मिळेपर्यंत कारखाना चालू न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। पुण्यामध्ये शिक्षक आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करा, राज्यभरामध्ये 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग आहे, ती भरती पूर्ण करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा। निवासी शाळांच्या घोटाळ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश, जालन्यामध्ये धनगर समाज आक्रमक। घोटाळ्यासंबंधी धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तर मंत्री अतुल सावेंच्या राजीनाम्याची धनगर समाजाची मागणी। नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा, आदिवासी शिक्षकांना कायम करावं आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा। आदिवासी विकास भवनाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। मनसेकडून बोरिवलीमध्ये अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा उपक्रम, मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्याला मराठी भाषा यावी, हा या उपक्रमाचा उद्देश। शाळेत मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याप्रकरणी आरएस दमाणे इंग्लिश स्कूल पुढील काही दिवस बंद राहणार, तर सोमवारी पालकांची मीटिंग होणार असल्याची माहिती। शहापूर शाळा प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी। सोमवारपर्यंत शाळा सुरू न केल्यास पालकांकडून आंदोलनाचा इशारा। पनवेल महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर शौचालयात जाऊन जेवणाचं ताट धुण्याची वेळ, धाकटा खांदा गावातील शाळेतला धक्कादायक प्रकार, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची पालकांची मागणी। नदीला पूल आणि रस्ता नसल्यामुळे नातेवाईकांवर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ, नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातली घटना, ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भेवतास धबधब्यावर पर्यटक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा, आमदार नितीन पवारांच्या पत्नीला रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप, तर महिलांसमोर हुल्लडबाजी केल्यामुळे चोप, पवार गटाचं स्पष्टीकरण। सांगलीमध्ये निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन, आंदोलकाची कृष्णापत्रात उडी, पोलीस आणि रेस्क्यू प्रशासनाकडून आंदोलकाला वाचवण्यात यश। गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे 4थ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पूरस्थिती कायम, पुरामुळे आष्टी आतलापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंदच।
उजनी धरणाचा विसर्ग पुन्हा वाढवला. 21,600 क्युसेकनं भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. उजनी धरणाची पाणी पातळी 94% पुढे. रायगडच्या कोली समुद्रामध्ये फिशिंग बोया सापडल्यामुळे खळबळ. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. बॉम्ब डिटेक्टरच्या मार्फत समुद्र किनाऱ्यावर बेपत्ता बोयाचा शोध सुरू. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणहून दुर्गेवाडीकडे जाणाऱ्या बसला ट्रॅकची मागून धडक. अपघातामध्ये एक प्रवासी जखमी. सावर्ड्याजवळ झाला अपघात. आमदार सुहास कांदेंकडून विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत. मनमाड आणि नांदगाव शहरामध्ये उड्डाणपूल उभारण्याची मागणी. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. धाराशिवमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी न मिळाल्यामुळे नाराज. 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी. तर याच नाराजीतून जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडेंचा राजीनामा. प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चपलेची देशविदेशात जोरदार चर्चा. अनेक सेलिब्रिटींचा कोल्हापुरी चपलेला पाठिंबा. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोल्हापुरी चपलेची मागणी वाढली. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल जवळ मालगाडी रस्त्यावरून घसरली. लांब पल्ल्याच्या गाड्या 2 ते 3 तास रखडल्या. लोणावळा कर्जत मार्गावर खंडाळा घाटातली घटना. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे चेन्नई एक्सप्रेस आणि दिल्ली जयपूर एक्सप्रेस जवळपास 3 तास रखडली. ब्रेक व्हॅन रुळावरून घसरल्यामुळे वाहतुकीला अडथळा. पुणे तिकीट दर वाढले पण बस सेवा ढासळली. जूनमध्ये पीएमपीएमएल बस ब्रेकडाऊनच्या 2400 घटना. मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर 6,555 बस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार. यापैकी 2,167 बस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल. उर्वरित बसेससाठी पाठपुरावा सुरू. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील गोराईतील रोरो जेट्टी फेज 1चे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या संकल्पनेतून जेट्टीचं विस्तारीकरण. तुळजापूरमधील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसामध्ये तब्बल 78,60,000 लुटलं. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं. हिंगोलीतील फक्त 19 मशिदींमध्ये भोंग्याची परवानगी असून 225 पेक्षा अधिक मशिदी बेकायदेशीरपणे भोंगे वापरत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का. चाकूरचे माजी नगराध्यक्ष आणि 3 विद्यमान नगरसेवक भाजपात. चाकूर पंचायत समितीच्या 5 पंचायत समिती सदस्यांनीही हाती घेतला भाजपचा झेंडा. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी 18 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप एकही अटक नाही. ही गृह खात्याची मोठी नामुष्कीची बाब. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. तर हत्येप्रकरणी फडणवीसांना लक्ष देण्याचीही केली मागणी. आमदार तानाजी सावंत निवडून आल्यापासून मतदारसंघातच न आल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी त्यांना आमदारकी हवी. माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तानाजी सावंतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. तानाजी सावंतांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती. साई समाधी मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमोत्सवाची सांगता. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू होणार. गणेशोत्सवापासून ड्रेस कोड लागू करण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय. या संदर्भात मंदिराची पंच समिती लवकरच बैठक घ्या. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा.